हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट, भाग 49. हळू पडशील ना. तिला नीट उभं करतच तो इसम म्हणाला. त्या इसमाकडे ती बघतच राहिली. त्याने तिला नीट उभं केलं तरी ती त्याचा शर्ट हाताच्या मुठीत घट्ट पकडून होती. आता पुढे. तो इसम दुसरा तिसरा कोणी नसून युग देशपांडे होता, जो अविराला नीट उभं करत स्वतःचा हात धरून बसला होता. त्याच्या दंडातून निघालेल्या कळीने थेट मेंदूची नस गाठली होती. इतकी वेदना त्याला हातातून झाली. डोळे गच्च मिटून तो अविरासमोरच उभा होता. युगच्या झालेल्या स्पर्शाने अविरा मात्र गोठून गेली. तिला तो स्पर्श आणि आवाज खूप जवळचा वाटला. युगचा चेहरा आपण कुठेतरी बघितलाय असं सुद्धा तिला वाटू लागेल. आपण ह्या आधी कुठे भेटलो आहोत का? मुठीत गच्च पकडून ठेवलेलं युगचं शर्ट सोडत अविराने विचारलं. हातातून जाणवणाऱ्या वेदना विसरून युग अविराकडे पाहू लागला. चक्क 2 दिवसांनी तिचा आवाज त्याच्या कानावर पडत होता आणि त्यासोबतच तो तिला इतक्या जवळून बघत होता. पण जणू वर्षभर आपण अविराला भेटलोच नाही असं त्याला भासत होतं. ह्या 2 दिवसात अविरा पूर्णपणे बदलून गेली होती. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखं तेज नव्हतं. दोन्ही डोळ्यांखाली काळ्या वर्तुळाने जागा केली होती. तिच्या सुजलेल्या डोळ्यांकडे बघता ती रात्रभर झोपलीच नाही असं युगला जाणवलं. संपूर्ण थकलेल्या देहाचा भार 2 पायावर जबरदस्तीने उचलून ती आपल्यासमोर उभी आहे असं त्याला जाणवलं. त्याचं लक्ष तिच्या हातावर गेलं, जो काळा निळा पडला होता. पुन्हा नजर वर उचलत तो तिच्याकडे पाहू लागला आणि 2 पाऊल पुढे टाकत तिच्या एकदम जवळ येऊन उभा राहिला. तिच्या गालावर वळवळणारी केसांची बट अलगदपणे तिच्या मागे टाकत तिचा चेहरा हाताच्या उंचळीत पकडला. तिच्या सुजलेल्या डोळ्यांवरून बोटं फिरवत तिच्या नजरेतून उफाळून बाहेर पडणाऱ्या वेदना तो बघत होता. काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची, असं त्याने काळजी करतच विचारलं. त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता अविरा थेट त्याच्या मिठीत शिरली. अजूनही रागात आहेस का? नको ना राग करूस, युग म्हणाला. ती मात्र काहीच बोलत नव्हती. त्याच्या मिठीत शांत बसून होती आणि अचानकपणे अविराने बोटांची टिचकी त्याच्या समोर वाजवली. मी तुम्हाला काहीतरी विचारतेय. अविराच्या आवाजाने त्याला लागलेली तंद्री दूर झाली. तो अविरापासून 2 पावले लांब उभा होता. क्षणभरासाठी स्वप्नलहरीत हरवून गेला होता. तुम्ही काही बोलत का नाही? तुम्ही ठीक आहात ना? अविराने त्याला विचारलं. स्वतःची ओळख करून द्यायची हीच खरी वेळ आहे असं युगला आतून वाटत होतं. पण अविरा देवांशला का भेटायला आलीये याचं उत्तर त्याला जाणून घ्यायचं होतं. तिने पुन्हा देवांशजवळ जाण्याचा विचार तर नाही ना केलाय, हे त्याला पडताळून पाहायचं होतं. म्हणून तो शांत बसून राहिला. अविरा मात्र अजूनही त्याचा चेहरा न्याहाळत बसली होती. डोक्यावर जोर देत समोर असलेला चेहरा आधी कुठे पाहिलाय हे आठवण्याचा प्रयत्न करत होती. तिला त्या क्षणी ते आठवत नव्हतं आणि अचानकपणे तिची नजर त्याच्या कानाच्या पाकळीवर येऊन थांबली. तसं तिचं हृदय धडधड करू लागलं. कानाच्या पाकळीवर असलेलं क्रॉसचं निशाण तिला मिस्टर सोलमेटच्या आठवणीत घेऊन गेलं. मिस्टर सोलमेट? अविराच्या ओठांनी हालचाल केली. युग फक्त तिच्या ओठांची हालचाल वाचत होता. पुढून सेकंड लेफ्ट, युग म्हणाला. हा? गोंधळलेले भाव चेहऱ्यावर आणत अविराने तोंडातून अस्पष्ट असा हुंकार बाहेर काढला. मिराज रेस्टॉरंट, पुढून सेकंड लेफ्ट. काळजी घे, लवकरच भेटू. एवढं बोलेपर्यंत
युगचे डोळे पाण्याने भरले होते. लंगडतच तो तिच्या समोरून जाऊ लागला. विजेचा झटका लागल्याप्रमाणे ती जागीच उभी राहिली आणि पाठमोऱ्या युगला पाहू लागली. तो सुद्धा त्याच दिशेने निघून गेला ज्या दिशेने अविराला जायचं होतं. चुंबक ओढल्याप्रमाणे तिची पावलं त्याच्या मागोमाग जाऊ लागली. युगने मागे वळून पाहिलेच नाही, कारण ती आपल्याच मागून येतेय असं त्याचं हृदय त्याला सांगत होतं. तो पुढे जाऊन मिरज रेस्टॉरंटमध्ये शिरला. अविरा सुद्धा त्याच्या मागोमाग रेस्टॉरंटमध्ये शिरली. तिची नजर युगला शोधू लागली, पण रेस्टॉरंटमध्ये असलेल्या जोडप्यांच्या गर्दीत युग तिला दिसलाच नाही. अविरा, देवांशने तिला हात दाखवत स्वतःजवळ बोलवलं. दोघांसाठी त्याने आधीच टेबल बुक करून ठेवला होता. संपूर्ण रेस्टॉरंट नजरेखाली टाकत अविरा देवांशच्या दिशेने जाऊ लागली. देवांशच्या समोर ती येऊन बसली, पण तरीही तिची नजर मात्र अजूनही युगला शोधत होती. कोणाला शोधतेस? देवांशने प्रश्न केला तसं अविराची नजर देवांशवर येऊन स्थिरावली. समोर पाण्याने भरलेले 2 काचेचे ग्लास होते. अविरा त्यातून हे ग्लास उचलायला जाणार, पण त्याआधीच देवांशने तिला अडवलं. बिस्लरी ऑर्डर केलीये मी. हे पाणी अनहायजेनिक असू शकतं. देवांशने असं बोलायला आणि त्यांच्या टेबलवर बिस्लरीची बॉटल आणि सोबतच रिकामी ग्लास घेऊन वेटर आला. अविराच्या समोर भरलेली ग्लास त्याने उचलली आणि रिकामी ग्लास जी त्याने त्याच्या सोबत आणलेली ती भरून त्याने दोघांसमोर ठेवली. देवांशने ग्लास उचलून अविराच्या समोर धरलं तेव्हा अविराने नाही म्हणून मान डोलावली. आता तहान लागलेली ना तुला? देवांशने विचारलं. मला थंड पाणी नको, अविरा उत्तरली. नुकतंच अबॉर्शन झालेलं, त्यामुळे तिला स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागणार होती. देवांशने तिच्यासाठी साध्या पाण्याची बिस्लरी मागवली. तुम्ही मला बोलला होतात की वकील सुद्धा असणार आपल्यासोबत. काही चेंजेस आहेत पेपर्समध्ये. कुठे आहे वकील? अविराने विचारलं. जर मी तसं काही बोललो नसतो तर तू मला भेटायला रेडीच झाली नसतीस. मला एक चान्स हवाय अविरा. आपण दोघे मिळून पुन्हा नव्याने संसार करू. मी तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. तू आत्ताच्या क्षणाला जशी आहेस तशी मला हवी आहेस. अविराचा उजवा हात स्वतःच्या दोन्ही हातात घट्ट पकडत देवांश म्हणाला. त्याच्या वागण्यात कमालीचा बदल अविराला जाणवला. मी तर कधीच आई होऊ शकत नाही हे माहितीये ना तुम्हाला? अविराने खात्री करून घेण्यासाठी हा प्रश्न केलेला की देवांशला याबद्दल माहिती तर नाही. जे रिपोर्ट देवांशने घरी सगळ्यांसमोर दाखवलेले ते खोटे आहेत म्हणून. असं काहीही नाहीये. आय एम सॉरी, देवांश अपराधी सुरात म्हणाला. म्हणजे? अविराने गंभीर होतच देवांशला विचारलं. मला माहितीये मी तुला आता जे काही सांगेल त्यानंतर तू माझा राग करशील, पण मला तुझ्यापासून काहीही लपवायचं नाही. मला पुन्हा आपला संसार उभा करायचा आहे आणि खोट्या गोष्टींचा आधार घेऊन नाही करायचा. देवांशच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द अविराचे ठोके वाढवत होता. रिपोर्ट मीच बदलले होते. प्लॅन संपूर्णपणे त्रिशाचा होता आणि त्यावेळेला मला तो पटला, कारण मी त्यावेळेस खूप वेड्यासारखं वागत होतो. पण आत्ता पाठीमागे जाऊन जेव्हा मी विचार केला तेव्हा मी केलेल्या चुकांवर मलाच हसू येते. आपला संसार तोडायला पूर्णपणे मीच जबाबदार आहे असं वाटतंय. देवांशच्या प्रत्येक वाक्याने अविराचा मेंदू हलवून टाकला होता. त्रिशा बोलली की रिपोर्ट युग देशपांडेंनी बदलले. अविराने धाप टाकतच प्रश्न केला. ती युग देशपांडेला कशी ओळखते? देवांशने आश्चर्यचकित होत प्रश्न केला. अविरा देवांशचे प्रश्नाचे उत्तर न देता डोकं धरून बसली होती. अविरा, आर यू ओके? देवांशने विचारलं. माझे हॉस्पिटलमधले रिपोर्ट नक्की तुम्हीच बदलले की पुन्हा मला फसवलं जातंय? अविराने रडतच विचारलं. रिपोर्ट मीच बदलले. डॉक्टरांना मीच थोडे पैसे दिलेले चुकीचे रिपोर्ट बनवण्यासाठी. आय एम सॉरी फॉर दॅट अविरा. मला असं वागायला नको होतं, देवांश म्हणाला. युग देशपांडे तुमचे मित्र आहेत? अविराने प्रश्न केला.
तू पण युग देशपांडेला ओळखते? देवांशने अविराला उलट प्रश्न विचारला. तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अविरा थोडं रागातच म्हणाले, बिझनेस इंडस्ट्रीत माझा नव्याने क्रिएट झालेला सगळ्यात मोठा दुश्मन आहे तो. खरं तर मी त्याला दुश्मन नाही समजत, पण तो मला समजतो. मी तर खूप वेळा त्याच्यासमोर मैत्रीचा हात केला, पण तो आहे की माझा दुश्मन बनून राहण्यातच स्वतःचं समाधान मानतोय. द मिस लिमिटेड सोबत माझ्या कंपनीचे खूप चांगले संबंध होते, पण जसं हा त्या कंपनीत घुसला तसं ह्याने असा काही डाव खेळला की माझ्या कंपनीला 1,500 कोटीचं नुकसान झालं. मी लवकरच या युग देशपांडेचा बंदोबस्त करणार आहे. देवांश रागात म्हणाला, म्हणजे माझे रिपोर्ट बदलण्यामागे मिस्टर सोलमेटचे काहीही हात नव्हता? अविराने स्वतःलाच प्रश्न केला. अविराला स्वतःच्या विचारात हरवून गेलेलं बघून देवांशने पुन्हा तिचा हात स्वतःच्या हातात पकडला. आय एम सॉरी, प्लीज एक संधी मला दे, प्लीज. अपराधी भाव नजरेत आणतच देवांश म्हणाला, तेव्हा अविराने नाही म्हणून मान डोलावली. तुम्ही जिला माझी कंपनी बोलताय ती तुमची कंपनी नसून माझ्या वडिलांची कंपनी आहे. माझ्याकडून माझं बालपण हिरावून घेतलं, माझं स्वातंत्र्य काढून घेतलं. एखाद्या मोलकरणीप्रमाणे मला तुम्ही राबवलं. इतकं सगळं करून सुद्धा पोट नाही भरलं, तर माझ्यावर खोटे आरोप करून मला तुम्ही घराबाहेर केलं. माझी आणि माझं तुमच्यावर असणाऱ्या प्रेमाची किंमत तुम्ही कधी केलीच नाही. तुम्ही केलेल्या चुका मी कधीच माफ नाही करणार. मी अविरा आहे देवांश, जबरदस्तीने जुळलेल्या सारीपाटाच्या संसारात जी तुमची बायको झालेली. पण तुम्हाला मला बायको म्हणून बोलून घ्यायला लाज वाटत होती. मला झालेल्या गोष्टी काढून नाही दाखवायच्या. मला फक्त एवढंच म्हणायचंय की मला तुमची आई नाही बनता येणार. जी तुम्ही करत आलेल्या प्रत्येक चुकांना माफ करू शकेल. तुमच्या ज्या चुका मी माफ करू शकत होती त्या एक बायको म्हणून केल्यात मी, पण आता अजून नाही. खोटं कारण सांगून मला यापुढे भेटू नका. मी एक वेळ स्वतःला संपवणं पसंत करेन, पण तुमची बायको म्हणून पुन्हा दीक्षित निवासमध्ये येणं पसंत नाही करणार. अविराच्या प्रत्येक वाक्यानंतर तिच्या डोळ्यातून टिपूस पडत होते. अविरा, मी एक संधी मागतोय, त्या सगळ्या चुका सुधारण्यासाठी. देवांश विनवणी करतच म्हणाला. मी नाही देऊ शकत देवांश, कारण मी. अविरा बोलता बोलता मध्येच थांबली. मी मिस्टर सोलमेटवर प्रेम करते असं तिच्या ओठांवर आलेलं, पण तिने ते शब्द बाहेर पडूच दिले नाहीत. नाही बोलायला गेलं तरी मिस्टर सोलमेटला घेऊन खूप राग होता तिच्या डोक्यात. दोघांना एकत्र आणि तेही नको त्या अवस्थेत तिने पाहिलं होतं. मी काय? देवांशने विचारलं. मी तुम्हाला एक संधी नाही देऊ शकत. तुम्ही जिथे सांगितल्या तिथे सह्या मी केल्यात. पुढील प्रोसेस सुरू करा. मला लवकर डिवोर्स हवाय. अविरा म्हणाली, मी ते पेपर फाडून टाकलेत. मला नकोय डिवोर्स. मी तुला डिवोर्स नाही देणार, कारण मला तू हवी आहेस. देवांश म्हणाला, अशी जबरदस्ती करून काहीच साध्य नाही होणार देवांश. उगाच मला इतर कारवाई करायला भाग नका पाडू. अविरा रागातच म्हणाली. तेव्हा रागातच देवांशने स्वतःचे हात टेबलवर आपटले. तू माझ्यावर कारवाई करणार? नजरेत थोडासा राग आणतच देवांशने अविराला विचारलं. वेळ आली तर मी काहीही करू शकते मिस्टर देवांश दीक्षित. अविरा थोडं मोठ्या आवाजात म्हणाली. तिला सुद्धा माहिती होतं की देवांशला त्याची इज्जत खूप प्यारी आहे. चार चौघात मोठ्याने ओरडून बोललेलं त्याला अजिबात आवडत नाही. देवांशने चौफेर नजर फिरवली आणि स्वतःला शांत केलं. प्लीज तमाशा नको करूस. तुला हवं तर आपण घरी जाऊन बोलूया. मला तुझ्यावर जबरदस्ती करायला नाही आवडत, बट यू फोर्स मी टू डू इट्स. मी तुला डिवोर्स देणार नाही, ही गोष्ट तू डोक्यात फिट करून टाक. अजूनही बायको आहेस तू माझी. देवांश शांतपणेच अविराला बोलत होता, पण त्याचं बोलणं अविराला असह्य होऊ लागलं होतं. टेबलवर असणारी स्वतःची बॅग तिने तशीच खांद्यावर टाकली आणि ती रेस्टॉरंट बाहेर पडली. अविरा थांब. देवांशने आवाज दिला, पण अविरा काही थांबली नाही. देवांश बिल भरेपर्यंत अविराने तिथून पळ काढला होता. ती जास्त लांब गेली नाही हा विचार करून देवांश बिल भरून गडबडीतच बाहेर पडणार, पण त्याची धडक युगला झाली. आता दोघेही एकमेकांसमोर होते,
पण कोणत्या बिझनेस डीलसाठी नाही, तर अविरासाठी. युग नजरेनेच खुन्नस देत देवांशकडे बघत होता. काय होईल पुढे? युग आणि देवांशमध्ये बोलणं होईल का? बघूयात पुढील भागात. धन्यवाद.